नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कोमल दास आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे आपल्या JS एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण विशिष्ट अशा संख्येनंतर येणारी समसंख्या कोणती, विषम संख्या कोणती किंवा विशिष्ट अशा संख्येच्या मागची समसंख्या कोणती, विषम संख्या कोणती हे अतिशय सोप्या पद्धतीने शिकणार आहोत। तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला देखील प्रेस करा, जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी आपणापर्यंत पोहोचेल। चला तर वळूया आता आपल्या घटकाकडे। बघा, फर्स्ट एक्झाम्पल पाहूया। x ही समसंख्या आहे, तर x च्या पुढची पाचवी समसंख्या कोणती? अशा प्रकारचा प्रश्न जर आला तर पहिली संख्या आहे अशीच लिहून घ्यायची। x ही संख्या आहे अशीच लिहिली, पुढची विचारले त्यामुळे प्लसचं साइन द्यायचं। प्लस कितव्या क्रमांकाचे आहे? पाचव्या क्रमांकाचे आहे, म्हणून 5 ला 2 ने मल्टिप्लाय करायचं। 5 दुने 10। तर दोननेच का मल्टिप्लाय करायचं? कारण आपल्याला बघा समसंख्येपासून पाचव्या क्रमांकाची समसंख्या विचारलेली आहे आणि कोणत्याही दोन समसंख्यांमध्ये 2 चा फरक असतो। बघा, 2 आणि 4 मध्ये 2 चा अंतर आहे। 4 आणि 6 मध्ये सुद्धा 2 चा अंतर आहे। म्हणजे कोणत्याही दोन समसंख्या असो किंवा विषम संख्या असो, त्या संख्यांमध्ये 2 चा फरक असतो, म्हणून इथं 2 ने गुणायचं। 5 दुने 10 आणि हे 10 या x मध्ये मिळवायचे, x अधिक 10। तर x च्या पुढची पाचव्या क्रमांकाची समसंख्या कोणती आहे? x अधिक 10। पुढचं एक्झाम्पल पाहूया। x ही विषम संख्या आहे, तर x च्या मागील 13वी विषम संख्या कोणती? बघा, मागच्या एक्झाम्पल मध्ये पुढची समसंख्या विचारली होती आणि इथं मागची विषम संख्या विचारलेली आहे। बघा, पहिली संख्या कोणती आहे? x आहे। x ही संख्या ऍज इट इज लिहून घ्यायची। आता मागची विचारली आहे, मागची विचारली म्हणून वजाचं साइन द्यायचं। आणि कितव्या क्रमांकाचे आहे? 13व्या क्रमांकाचे आहे, म्हणून या 13 ला 2 ने मल्टिप्लाय करायचं। 13 दुने 26। इथं 2 नेच का मल्टिप्लाय करायचं? कारण कोणत्याही दोन विषम संख्यांमध्ये 2 चा फरक असतो। बघा, 15 आणि 17 या दोन संख्यांमध्ये कितीचा फरक आहे? 2 चा फरक आहे। कोणत्याही दोन विषम संख्या घ्या, त्या दोन विषम संख्यांमध्ये 2 चा फरक असतो, म्हणून इथं 2 ने मल्टिप्लाय केलं। 13 दुने 26 आणि हे 26 इथं लिहायचे। मग x च्या मागील 13वी विषम संख्या कोणती आहे? 26 आहे। x वजा 26। 62 च्या पुढची 17वी समसंख्या कोणती? बघा, अशा प्रकारचे प्रश्न आल्यावर आपल्याला अगोदर ह्या गोष्टीचं निरीक्षण करावं लागेल की दिलेली संख्या समच आहे का, समपासून समच विचारली आहे का, किंवा विषम संख्येपासून विषम संख्या विचारली आहे का, या गोष्टींकडे आपल्याला एकदम काळजीपूर्वक पाहावे लागेल। बघा, 62 ही संख्या समसंख्या आहे आणि 62 च्या नंतर येणारी 17वी समसंख्या विचारलेली आहे, म्हणजे समसंख्येपासून समसंख्या विचारलेली आहे। मग दिलेली संख्या आहे अशीच लिहायची। 62 ही संख्या आहे अशीच लिहिली, पुढची विचारले म्हणून प्लसचं साइन द्यायचं। कितव्या क्रमांकाचे आहे? 17व्या क्रमांकाचे आहे, म्हणून 17 ला 2 ने मल्टिप्लाय करायचं। 17 दुने 34 आणि हे 34 या 62 मध्ये ऍड करायचे। आता यांची ऍडिशन करायची। 4 अधिक 2 6 आणि 3 अधिक 6 9। किती आलं आपलं उत्तर? 96। 62 च्या पुढची 17व्या क्रमांकाची समसंख्या कोणती आहे? तर 96 आहे। आता हे एक्झाम्पल पाहूया। 23 च्या पुढील 19वी विषम संख्या कोणती? बघा, इथं मागच्या उदाहरणामध्ये समसंख्येपासून समसंख्या विचारली होती आणि इथं विषम संख्येपासून विषम संख्या विचारलेली आहे। 23 ही संख्या विषम संख्या आहे आणि या विषम संख्येपासून 19व्या क्रमांकाची विषमच संख्या विचारलेली आहे। हे अगोदर आपण काळजीपूर्वक पाहायचं। मग पहिली संख्या आहे अशीच ठेवायची,
23 ही संख्या ऍज इट इज लिहिली, पुढची विचारली म्हणून प्लसचं साईन द्यायचं, मागची विचारली असती तर मायनसचं साईन दिलं असतं. कितव्या क्रमांकाची आहे? 19व्या क्रमांकाची आहे, म्हणून या 19 ला 2 ने मल्टिप्लाय करायचं. 19 दुने 38 आणि हे 38 या 23 मध्ये ऍड करायची. आता यांचे ऍडिशन करूया. 8 अधिक 3 11, 11चा 1 हातचा आला 1, 3 अधिक 2 5 आणि 5 अधिक 1 6. किती आला आपला आन्सर? 61 आलं. मग 23च्या पुढील 19व्या क्रमांकाची विषम संख्या कोणती आहे? तर 61 आहे. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. 74च्या मागील 9वी समसंख्या कोणती? बघा, दिलेली संख्या 74 ही संख्या कशी संख्या आहे? समसंख्या आहे. आणि आपल्याला या संख्येच्या मागील 9व्या क्रमांकाची समसंख्या विचारलेली आहे, म्हणजे समसंख्येपासून समसंख्या विचारलेली आहे. मग दिलेली संख्या ऍज इट इज लिहून घ्यायची 74. आता मागची विचारलं आहे, मागची विचारलं म्हणून वजाचं साईन द्यायचं, वजा कितव्या क्रमांकाची आहे? 9व्या क्रमांकाची आहे, म्हणून या 9 ला 2 ने मल्टिप्लाय करायचं. 9 दुने 18, 74 वजा 18 ही वजाबाकी आपण बाजूला करून घेऊया. 14 तून 8 गेले 6, 6 तून 1 गेले 5, किती आली वजाबाकी? 56. म्हणजे 74 या संख्येच्या मागील 9व्या क्रमांकाची समसंख्या कोणती आहे? तर 56 आहे. आता आपण हे एक्झाम्पल पाहूया. 35च्या मागील 8वी विषम संख्या कोणती? बघा, 35 ही संख्या विषम संख्या आहे आणि या संख्येच्या मागची 8व्या क्रमांकाची विषमच संख्या आपल्याला विचारलेली आहे, म्हणजे विषम संख्येपासून विषमच संख्या विचारलेली आहे. 35 ही संख्या ऍज इट इज लिहून घ्यायची. मागची विचारलं आहे, मागची विचारली म्हणून वजाचं साईन द्यायचं, पुढची विचारल्यावर अधिकचं साईन द्यायचं. 35 वजा कितव्या क्रमांकाची आहे? 8व्या क्रमांकाची आहे, म्हणून या 8 ला 2 ने मल्टिप्लाय करायचं. 8 दुने 16 आणि या 35 मधून हे 16 मायनस करायचे. 35 वजा 16, 15 तून 6 गेले 9 आणि 2 मधून 1 गेला 1, किती आली वजाबाकी? 19. म्हणजे 35 या संख्येच्या मागील 8व्या क्रमांकाची विषम संख्या कोणती आहे? 19 आहे. 36च्या पुढची 15वी विषम संख्या कोणती? बघा, ही दिलेली संख्या कोणती संख्या आहे? समसंख्या आहे आणि आपल्याला या संख्येच्या पुढची 15व्या क्रमांकाची विषम संख्या विचारलेली आहे. मग पहिली संख्या ऍज इट इज लिहून घेऊया 36, पुढची विचारली आहे म्हणून प्लसचं साईन द्यायचं. कितव्या क्रमांकाची आहे? 15व्या क्रमांकाची आहे, मग या 15 ला 2 ने मल्टिप्लाय करायचं. 15 दुने 30 आणि हे 30 यामध्ये ऍड करायचे. आता आपण यांचे ऍडिशन करूया. 6 अधिक 0 6 आणि 3 अधिक 3 6, 66. आता हे आपल्या प्रश्नाचं उत्तर नाहीये. या 66 मधून 1 वजा करायचा. का? कारण बघा, समसंख्येपासून विषम संख्या विचारलेली आहे. 36 या समसंख्येनंतर येणारी 15व्या क्रमांकाची विषम संख्या विचारलेली आहे, म्हणून यामधून 1 वजा करायचा. कारण सम आणि विषम संख्येमध्ये 1चा फरक असतो. फॉर एक्झाम्पल 21 आणि 22 याच्यामध्ये बघा, या विषम आणि समसंख्येमध्ये 1चा फरक आहे. 22 आणि 23 मध्ये बघा, 22 ही समसंख्या आहे, 23 ही विषम संख्या आहे, याच्यामध्ये सुद्धा 1चा फरक आहे. म्हणजे सम विषम विषम समसंख्येमध्ये 1चा फरक असतो, म्हणून आपण इथं 1 वजा केला. 66 वजा 1 65. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 65. इथं फक्त हा फरक लक्षात घ्यायचा की समपासून विषम विचारले आहे म्हणून 1 वजा करायचा. समपासून सम जर विचारली तर 1 वजा नाही करावा लागत, किंवा विषम संख्येपासून विषम संख्या विचारली तरी सुद्धा 1 नाही वजा करायचा. फक्त समपासून विषम किंवा विषम पासून समसंख्या विचारली तर 1 वजा करतात. आता आपण हे एक्झाम्पल पाहूया. 99 नंतर येणारी 24वी समसंख्या कोणती? आता बघा, 99 ही संख्या विषम संख्या आहे आणि आपल्याला
या संख्येनंतर येणारी 24वी समसंख्या विचारलेली आहे. म्हणजे इथं सुद्धा आपल्याला येणाऱ्या उत्तरातून 1 वजा करावा लागणार आहे. पहिली संख्या आहे अशीच लिहून घेऊया. पुढची संख्या विचारली आहे म्हणून प्लसचं साइन द्यायचं. कितव्या क्रमांकाची आहे? 24व्या क्रमांकाची आहे. म्हणून या 24ला 2 ने मल्टिप्लाय केलं. 24 दुने 48 आणि हे 48 यामध्ये ऍड करायची. आता आपण यांचे ऍडिशन करूया. 8 अधिक 9 17. 17चे 7 हातचा 1. 4 अधिक 9 13 आणि 13 अधिक 1 14. 147. आता हे आपल्या प्रश्नाचं उत्तर नाहीये. बघा आपल्याला विषम संख्येपासून समसंख्या विचारलेली आहे म्हणून इथं सुद्धा आपल्याला 1 वजा करावा लागणार आहे. 147 वजा 1 146. मग आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? 146. 99 या संख्येनंतर येणारी 24व्या क्रमांकाची समसंख्या कोणती आहे? 146 आहे. आता हे लास्ट एक्झाम्पल आहे. 67 या संख्येमागील 13वी समसंख्या कोणती? बघा 67 ही संख्या विषम संख्या आहे आणि या विषम संख्येच्या मागील 13वी समसंख्या आपल्याला विचारलेली आहे. म्हणजे विषम संख्येपासून समसंख्या आपल्याला काढायची आहे. विषम संख्येच्या मागील 13वी समसंख्या काढायची आहे. पहिली संख्या ऍज इट इज लिहून घेऊया. 67 मागील विचारले म्हणून वजाचं साइन द्यायचं. कितव्या क्रमांकाची आहे? 13व्या क्रमांकाची आहे. मग 13ला 2 ने मल्टिप्लाय केलं. 13 दुने 26 आणि हे 26 यात 67 मधून मायनस करायचे. 7 मधून 6 गेले 1 आणि 6 मधून 2 गेले 4. आता या 41 मधून 1 वजा करायचा. का? कारण विषम संख्येपासून समसंख्या विचारलेली आहे आपल्याला. मग 41 वजा 1 बरोबर 40. मग आपल्या क्वेश्चनचं आन्सर काय आलं? 40 आलं. 67 या संख्येमागील 13वी समसंख्या कोणती आहे? 40 आहे. तर बघा अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण विशिष्ट अशा संख्येनंतर क्रमाने येणारी समसंख्या कोणती, विषम संख्या कोणती किंवा मागची समसंख्या विषम संख्या कशी काढायची हे आपण ट्रिकचा वापर करून शिकलो आहोत. आणि हे प्रश्न शिक्षक भरती, पोलीस भरती, स्कॉलरशिप, NMMS यासारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जातात. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण या घटकाची परिपूर्ण अशी तयारी करून घेतलेली आहे. आपल्याला जर हा व्हिडिओ युजफुल वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर अजून नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.